यात्री कृपया अपनी कुर्सी की पेटी बांध ले। वीडियो पूरा खत्म होने तक उसे ना खोले। क्रॅब ओके. ब्लॉगर दमलेले आहेत. ॲज युजल एअरपोर्टवर पोचायला उशीरच झाला. पुणे टू मुंबई प्रवास करून एअरपोर्टवर पोचलो तर खरं, पण पोचल्यावरती कळालं की फ्लाईट लेट आहे. एअरपोर्टवर पोचल्यावरती मला एक वेगळाच आनंद होतो. तुम्हाला माहिती आहे आम्ही कुठे चाललो आहे? आम्ही चाललो आहे जापानला, ज्याची कनेक्टिंग फ्लाईट आहे वाया हाँगकाँग. हाँगकाँगला पोचायला आम्हाला एवढा लेट झाला की कॅबिन क्रू आम्हाला घ्यायला आले आणि पळवतच नेक्स्ट फ्लाईटसाठी घेऊन गेले. रस्त्यांवर गाड्यांचं ट्रॅफिक जाम मी नेहमीच बघते. आज पहिल्यांदा फ्लाईट्स ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या मी बघितल्या. फ्लाईटमध्ये विंडो सीटची मजाच वेगळी. आणि वरती गेल्यावरती हाँगकाँग एअरपोर्टचा एरिया काय दिसत होता. हा, काय ते डोंगर, काय ते पाणी, जबरदस्त एकदम. आणि तेवढ्यात एक अनाउन्समेंट झाली. आपण आता जापानच्या एरियामध्ये एंटर केलेलं आहे. आपल्या डाव्या साईडला जापानची शान म्हणजे माउंट फुजी आहे. त्याच्या वरच्या भागाने बर्फाची चादर ओढलेली आहे. आणि ओ माय गॉड, वरतून माउंट फुजी काय दिसतोय. वरतून समुद्राचा नजारा एकच नंबर दिसत होता. पाण्याची वरची लेअर गोठलेली असं वाटत होतं. एवढं मोठं विमान सावलीमध्ये किती छोटंसं दिसतंय ना. हे जे व्हाईटिश कलरचे प्लांट्स आहेत ते आहेत चेरी ब्लॉसम, ज्याला वेगवेगळ्या कलरची फुलं येतात. ओके, तर फायनली आम्ही पोचलेलो आहे जापानच्या नरिता एअरपोर्टवरती. फटाफट आम्ही बॅग्स कलेक्ट केल्या आणि एअरपोर्टवरच्याच ट्रेन स्टेशनवरती गेलो. ट्रान्सपोर्टेशन इझी व्हावं म्हणून आम्ही स्विका कार्ड घेतलं. तसं आम्ही कंसाई JR पास पण घेतला होता आणि मेट्रोचे डेली पासेस पण आम्ही घेतले होते. यार, आपण फिरायला आलो आहे आणि फिरायला आल्यावरती माणसाला काय लागतं. आम्ही ATM मधून विड्रॉ केले. हॉटेलला पोहोचेस तोपर्यंत अंधार झाला. स्टेशनवरून हॉटेल हार्डली 5 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवरती आहे, नियर टू सेन्सोजी टेम्पल. और फिरो जापान. अजून एवढं चढायचं आपल्याला. ट्रॅव्हल करून थकले यार. मी तर झोपते, पण तुम्ही ब्लॉग बघत राहा, कारण की उद्या मी तुम्हाला माझ्यासोबत जापान फिरवणार आहे. सकाळ झाली आणि मी मिनल थोरात माझं यूट्यूब चॅनल मनू ऑन द फ्लायमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे सेन्सोजी टेम्पलपासून. असं म्हणतात इसवी सन 628 साली सुमिदा नदीमध्ये 2 भावांना मासेमारी करताना एक मूर्ती सापडली. त्या मूर्तीची स्थापना त्यांनी ह्याच ठिकाणी केली आणि तिथे एक मंदिर बांधले. पण दुसऱ्या महायुद्धामध्ये मंदिराचा बराचसा भाग नष्ट झाला. काही वर्षांनी हे मंदिर लोकांसाठी पुन्हा बांधण्यात आले. तुम्हाला हा समोर धूर दिसत आहे. लोक तो स्वतःवरती ओढवून घेतात. त्याचा स्पर्श शरीराला व्हावा याचा ते प्रयत्न करतात. त्याने तुमचे मन व शरीर शुद्ध होते असे समजले जाते. आपल्या इथे कसं मंदिरात जाताना आपण हातपाय धुवून जातो, तसं इथेही आपल्याला हात धुवून जावे लागतात. आणि हात धुवून झाल्यावरती शेवटी तो जो दांडा आहे तो सुद्धा आपल्याला धुवून परत तिथे ठेवावा लागतो. नमस्कार करताना सुद्धा 2 वेळा वाकून नमस्कार करा, 2दा टाळ्या वाजवा, प्रार्थना करा आणि परत एकदा वाकून नमस्कार करा. ही आहे जापानी बौद्ध परंपरा. नंबर हा आहे फॉर्च्यून गेम. स्टिकवरचा नंबर बघून त्या नंबरचं ड्रॉवर ओपन करून त्यातनं मी फॉर्च्यून लेटर काढलं. ते रीड केल्यावर मला असं वाटलं की ते माझं बॅड फॉर्च्यून आहे. तिथेच असलेलं स्टँडवरती ते लेटर मी गाठ मारून ठेवून दिलं. असं म्हणतात की बॅड फॉर्च्यून निघालं तर ते तिथे गाठ मारून ठेवा, म्हणजे ते तुमचं मागे राहील. आणि गुड फॉर्च्यून असेल तर ते तुमच्याबरोबर घेऊन जावा. ओके, निघूया नेक्स्ट पॉईंटकडे. त्याच्यासाठी आपल्याला पकडायची आहे ट्रेन. आपण चाललोय कासुकाबेला. कोणाला भेटायला? स्टेशनवर उतरल्या शिनचॅनची मस्त अशी भेट झाली. इथे असलेले स्कूल, रोड, पार्क्स
ॲनिमेट करून कार्टूनमध्ये दाखवलेले आहे. कार्टूनमध्येच दाखवलेलं एक घर जे शिनचॅनचा मित्र कजामाचं आहे, ती बिल्डिंग बघायला आम्ही आत्ता आलेलो आहे. आम्ही आलोय शिनचॅनच्या गावाला. लोक जातात मामाच्या गावाला सुट्टीमध्ये, आम्ही आलोय शिनचॅनच्या गावाला. इथे सगळंच कार्टून क्यूट क्यूट गोष्टी. शिनचॅन शिनचॅन प्यारा प्यारा, अरे है इतना क्यूट. शिनचॅनला भेटण्यासाठी आम्ही एका मॉलमध्ये गेलो आणि तिथे गेल्या गेल्या मला भेटले शिनचॅनचे फ्रेंड्स नॅनी, मसाऊ, कजामा आणि बोचान. आपल्या सगळ्यांना तर शिनचॅन खूप आवडतो, पण शिनचॅनला आवडतो ॲक्शन कामेन. नोहारा फॅमिलीने मस्त असं आमचं स्वागत केलं आणि आत गेल्यावरती मजे हे गेम्स, शॉपिंग, शिनचॅन कार्टूनमधले सगळे कॅरेक्टर्स, आईला त्रास देणारा नटखट असा शिनचॅन, त्याची आई मित्सी, शांत स्वभावाचे त्याचे वडील हिरोशी नोहारा, शिनचॅनला त्रास देणारी त्याची बहीण हिमामारी आणि नोहारा फॅमिलीचा डॉग शिरो. शिरो, शिनचॅन, शिनचॅनचे पप्पा, मम्मी, हिमामारी. गेम्स खेळून झाल्यावरती, शॉपिंग झाल्यावरती आम्ही निघालो रिटर्न जायला. मेट्रो डे पास असण्याचा एक चांगला फायदा आहे की तुम्ही कुठेही फिरा, कितीही वेळा ये जा करा, किंवा तुम्ही चुकीचे मेट्रो जरी पकडली, चुकीच्या गेटमध्ये जरी गेला तरी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे पे करायची गरज नाही आहे. आता एवढं फिरलो आहे, भूक तर लागणारच आणि अशा टेम्पटिंग गोष्टी बघितल्यावरती तर जास्तच लागणार. प्रॉन्स, चिकन, स्क्विड, त्यांच्या इथले जे फेमस फिश असतील, व्हेजिटेबल कटलेट, टोफू, हे सगळं फ्राईडमध्ये होतं आणि प्रॉन्सचं साईज बघून मी प्रॉन्सच खायला घेतले. 3 प्रॉन्स तुम्हाला मिळणार 1296 येनमध्ये, म्हणजे आपल्या इथले ॲप्रॉक्स 760 रुपीज. एवढी कडकडीची भूक लागलेली असताना माझ्या आवडीचा पदार्थ मला मिळालेला आहे आणि तो सुद्धा एवढा टेस्टी. ह्यालाच म्हणतात सुख. पेटपूजा झाल्यावरती आम्ही जाणार आहे शिबुयाला. तिथे आमचा नेक्स्ट पॉईंट आहे जो आहे शिबुया क्रॉसिंग. शिबुया क्रॉसिंग हे बेसिकली रोड क्रॉसिंग आहे जिथे हजारो लोक ॲट अ टाईम रोड क्रॉस करतात. तर पहिले आम्ही ठरवलं की थोडं वरती जाऊन टॉप व्ह्यू नाही ते बघूया. नंतर खाली येऊन आम्ही शिबुया क्रॉसिंगवरती 4-5 वेळा ये जा केलं. फ्री ऑफ कॉस्ट मला ही एक हॅपनिंग प्लेस वाटली.
आम्ही निघालेलो आहे हाचिको डॉगचा स्टॅच्यू बघायला. लॉयल्टी खरंच डॉग्सकडून शिकावी आणि हा डॉग त्याचं एक उत्तम उदाहरण होता. त्या डॉगची स्टोरी अशी आहे की हा डॉग ओनरबरोबर रोज शिबुया स्टेशनला जायचा आणि ओनर कामावरून रिटर्न येईस्तोपर्यंत त्याची तिथेच वाट बघत बसायचा. एक दिवस ओनरची कामावरतीच डेथ होते आणि ते रिटर्न येत नाहीत. तो डॉग तिथेच वाट बघत बसतो. त्याच्यानंतर पुढचे 9 वर्ष हा डॉग रोज सेम टायमिंगला स्टेशनला येऊन त्याची वाट बघत बसायचा. तिथले कामगार त्याला खायला घालायला लागले, त्याची काळजी घ्यायला लागले. अनफॉर्च्युनेटली तो गेल्यानंतर त्याचा पुतळा शिबुया स्टेशनच्या इथे बांधण्यात आला. पहिल्याच दिवशी शॉपिंगचा मूड झाला. सगळं एवढं क्यूट आहे की असं वाटतं सगळंच घ्यावं. प्रोडक्टचे डिस्क्रिप्शन ट्रान्सलेट करण्यात वेळ जातो, एवढा एकच ड्रॉबॅक आहे. अदरवाईज मजे ही मजे है. कार्टून फेस मास्क, लिपस्टिक, लिप बाम, नेल पेंट, आर्टिफिशियल नेल्स, इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड गोष्टी सगळंच घेण्यासारखं आहे. ही आहे गो कार्ट ॲक्टिव्हिटी जी ॲक्च्युअल रोडवरती होते. ते क्यूट असे कॉस्ट्यूम पण प्रोव्हाइड करतात. जापानमध्ये अशा खूप साऱ्या इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीज आहेत आणि जो सीझन मी एक्सपिरियन्स करायला आलेली आहे ते आहेत हे चेरी ब्लॉसम प्लांट्स जे मिड मार्च टू एप्रिलमध्ये असतात. नाव इट्स टाईम टू विजिट टोकियो टॉवर. टोकियो टॉवरला आम्ही रात्रीच जायचं डिसाईड केलेलं कारण की रात्री तिथे लाईटिंग असते. जेवढ्या लांबून त्याला बघू तेवढाच तो सुंदर दिसतो. आज दिवसभर भरपूर चालणं झालं, त्याच्यामुळे एवढी भूक लागली आहे ना आता. मग काय, घुसलो कन्व्हिनियन्स स्टोअरमध्ये. एवढे सारे ऑप्शन्स, व्हेज, नॉन व्हेज, सॅलेड्स, फ्राईड ऑप्शन्स, नूडल्स. प्रत्येक खायची गोष्ट ही जॅपनीज टू इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करावी लागते आणि त्याच्यातच एवढा वेळ जातो आहे ना. भूक लागलेली असताना मला खायला लागतं, पण इथे घ्या, बघा, ट्रान्सलेट करा, डिसाईड करा की हे मला खायचं आहे का नाही आणि मग खावा. दोन तीन गोष्टी खाण्याच्या उचलल्या आणि आलो टोकियो स्काय ट्रीला. टोकियो स्काय ट्री हा सुद्धा आम्हाला रात्री बघायचा होता कारण की रात्री टोकियो स्काय ट्रीला सुद्धा लाईटिंग असतं. मस्त. पण सॅल्मन कुठे याच्यामध्ये आतमध्ये जातो अजून. जापानला टुरिस्ट प्लेसेसवरती, ट्रेन स्टेशनवरती काही स्टॅम्प्स ठेवलेले आहेत. ते स्टॅम्प्स कलेक्ट करणं ही एक ॲक्टिव्हिटीज आहे आणि एक आपल्यासाठी मेमरीजचा पार्ट आहे. जेवढे जमेल तेवढे स्टॅम्प्स मी कलेक्ट करणार आहे. आजच्या दिवसासाठी जेवढं प्लॅन केलेलं तेवढं मी फिरलेली आहे. आता मस्त रूमवरती जाऊन झोपणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ब्लॉगर दमलेले आहेत. रील वर्षीच रियालिटी. तोंडातून बोलता येत नाही.